त्यांच्यामुळे तर मराठी टिकली. आणि आजोबा होते त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळालं. संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्राने मिळवली, त्याच्यात माझे आजोबा सहभागी होते. त्याच्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राकडे राहिली पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला दिली. आता त्या शिवसेनेची धुरा मी तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी पुढे नेतोय. आणि एक विचार करा, एखाद्याला उमेदवारी नाही दिली तर तो जाऊ शकतो भाजपात. तर तुम्हाला काय वाटतं, सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होतात? मला वाटत असेल, मला नाही का वाटत कोणाला तिकीट द्यावं, कोणती जागा मला पाहिजे. पण सगळ्या गोष्टी जर पक्षप्रमुखाच्या मनासारख्या होत नाहीत आणि त्या नाही झाल्या तर पक्षप्रमुख भाजपात जाऊ शकतो का? आज कोणाविरुद्ध आपण लढतो आहोत ते पहिल्या लक्षात घ्या, ते पहिल्या लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मी तुम्हाला इतिहास सांगत होतो की मोरारजी देसाईंनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये 107 जणांचं बलिदान झालं. 107 हे रेकॉर्डवरती आहे. पण त्यावेळेला एकदा मी नेहमी किंवा अनेकदा सांगितले, एक पत्रकार बाई आल्या होत्या परदेशी, ताया झिंकिन नावाच्या, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले, ते माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलं, लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी एका जेव्हा हॉस्पिटलमध्ये शवागाराला भेट दिली तेव्हा किमान 200 ते 250 रेत त्यांच्या समोर पडली होती, त्यांची रेकॉर्डच नाही. एवढं सगळं बलिदान करून आपण मुंबई मिळवलेली आहे. आणि तीच मुंबई, म्हणून मी तुम्हाला म्हटलं, शिवसेना त्यांना का खतम करायची आहे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या खिशात अडकू शकत नाही. म्हणून त्यांनी शिवसेना खतम करायची. एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो. हे पाप आपल्या हात नव्हता कामा. आणि एवढी तुम्हाला फक्त विनंती करायला आलं, तुम्ही तुमच्यातला जोश हा आहेच, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे. जल्लोष आणि मी आता इथून जाणारे घरी, आता घरीच जातो, दुसरीकडे काय जात नाही. आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार. ज्यांच्याशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणखीन तिथले आमदार असतील, खासदार असतील, आणखीन कोणाची माहिती आहे, या सगळ्याची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं करून मी नाव फायनल करेन. मान्य आहे? अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल. भगवा झेंडा उतरण्याचा पाप माझ्या शिवसैनिकाच्या हात नव्हता का? मी तुम्हाला भगव्या झेंड्याची शपथ मी तुम्हाला घालतोय. ही भगव्या झेंड्याची शपथ आहे. केवळ मीच नव्हे, आजपर्यंत केवळ मीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून भगव्या झेंड्याने अनेक कृती पाहिल्यात, अनेक वार त्याच्यावरती त्याच्याच माणसाने केलेले पाहिलेले आहेत. तरी सुद्धा तो न थकता न डगमगता फडकत राहिलेला आहे, तेज देत राहिलेला आहे. मानवी या कदाचित नियतीची इच्छा असेल, नियतीची इच्छा असेल. नियती सुद्धा निवडताना मर्दाला निवडते, नामर्दाला निवडत नाही. आज जसं मी थोडस इथे मात्र घमेंडीने बोलेन की महाराष्ट्र धर्माचं रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते. तुम्हाला उदाहरण देतो, पानिपतची लढाई मराठी हरले. कसे हरले? जे मी काय वाचले, मी काय आमच्यापैकी कोणी तिकडे हजर नव्हतं, पण जे काय वाचण्यात आलंय इतिहासामध्ये वाचूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी तिकडे जाणार. आणि असं मी वाचलेलं आपल्याला टेकडीवर वगैरे असेल तो मराठ्यांच्या सैन्याकडे बघत होता संध्याकाळची वेळ मध्ये. आणि अथांग पसरलेलं मराठ्यांचं सैन्य, अथांग पसरलेलं. आणि त्याचे सगळे जे काही खबरी होते ते खबरी त्याच्या आजूबाजूला उभे होते आणि ते माहिती घेत होते. शांत डोक्याने काही न बोलता माहिती घेत.
आणि त्याच्या खबरी सगळे त्यांना माहिती देत होते की मराठी संख्येने किती आहेत, हे मराठी कसे लढवई आहेत, मराठी कसे पराक्रमी आहेत, त्यांचा हत्तीबळ किती, यांचा धोरण किती आहे, शस्त्र यांच्याकडे कशी आहे, ते कसे लढाई वाकवणार आहे आणि उद्याची लढाई कठीण आहे. आपल्याला शांत आहे, सगळ्यांचं बोलून झालं की आणि एकच प्रश्न विचारला तर या मध्ये मध्ये फुलाच्या रेषा त्यांनी सांगितलं की नाही संध्याकाळची वेळ झाली, हे मराठी आहेत त्यांच्या चुली पेटल्या, तुला चुली पेटल्या पण वेगवेगळ्या कशा ते नाही, त्यांच्याकडे जातीपातीच्या प्रमाणे त्यांच्या चुली वेगळ्या. म्हणून त्यावेळेला काय कोणाच ठाऊक शिवसेना प्रमुखांचे कसं डोक्यात आलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा त्यांच्या हातात आला असेल मला नाही. आज सुद्धा या महाराष्ट्र रक्षणाच्या लढाईमध्ये ठीक आहे धनुष्यबाण तरी चोरला तरी आपल्या हातामध्ये मशाल कशी आली याचं तरी उत्तर तुमच्याकडे आहे का? मशाल आपल्या हातातला भगवा हीच आपली मशाल आहे आणि या मशालीशी मराठी मातीशी आणि मराठी आईशी कृपा करा, गद्दारी करू नका. तिच्या खुशीवरती वार करण्याचं पाप निदान शिवसेना प्रमुखांची शिवसेने त्यांनी तरी करू नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो आणि मला खात्री आहे मी 31 तारखेला उमेदवारी अर्ज वाटप झाल्यानंतर सुद्धा बोलल्यानंतर मला प्रत्येक त्याची खात्री बाळगतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय. पण तुळीचं बीज इकडे खडकावरती फिरकावलं तरी ते रुजतं आणि असं फोकावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. आपल्याला पुन्हा तोच अनुभव घ्यायचा आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं दुफडी करून म्हणण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये. कारण तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा, मी हे तुमच्याशी आगतिकते नाही बोलत आहे, आगतिक होऊन तुमच्याशी मी बोलत नाहीये, पण माझ्या खुर्चीत बसून तुम्ही बघा तुमच्या समोर मी 2-4 माणसं तुम्ही निवडायचं, तुमच्या वार्डातले माणसं निवडून दाखवा मला. 4 माणसांपैकी एक व्यक्ती तिला उमेदवारी तुम्ही देऊन दाखवा, मला मान्य आहे. आणि मला 227 लोकांची निवड करायची. मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे आणि वाईटपणा मी घेतोच ना. मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या प्रमुखांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा. पण वाईटपणा आला तरी चालेल पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. आज तो क्षण आलेला आहे. आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मला माहिती आहे की युती असते, आघाडी असते तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही ना, 100% त्यांच्या मनासारखं होत ना, आणखीन कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत. काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, काही जागांनी सोडावे लागतात, काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात, काही जागांनी त्यांना सोडावे लागतात. पण प्रत्येक वेळेला काय असतं, युती करायची की नाही बरोबर आहे, पण माझा वड न देता करायची. काय शक्य एक अडचण ही युतीमधली मोठी अडचण असते की युती असताना आपले काही हक्काचे वाटण्यावर त्यांची काही ताकदच नाहीये. अरे हो, त्यांनाही तसंच वाटतं, आपल्याला असंच वाटतं, युती कशाला करतात. आम्ही दोघं एकत्र यायचं काय ठरवलं, त्याला सुद्धा एक नाही म्हटलं भावनात्मक किंवा परंपरागत अगदी घराणेशाही म्हणा पाहिजे. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी भाजपचा किंवा तेव्हा तत्कालीन जनसंघाचा काही मात्र संबंध नव्हता. मुंबई ही गुजरातला हवी होती म्हणून तो संघर्ष झाला होता. हे किती जण तुम्हाला माहिती आहे. मोरारजी देसाई नावाचा नरराक्षक तेव्हा इथे मुख्यमंत्री होता आणि द्विभाषिक
हे पेटलं आचार्य आपले आणि त्याच्यामध्ये जे 5 पहिले नेते होते त्याच्यात माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांच्यामुळे तर मराठी टिकली. म्हणजे आजोबा होते म्हणून त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळालं. संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्राने मिळवली, त्याच्यात माझे आजोबा सहभागी होते. त्याच्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राकडे राहिली पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला दिली. आता त्या शिवसेनेची धुरा मी तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने ही पुढे नेतोय. आणि एक विचार करा, एखाद्याला उमेदवारी नाही दिली तर तो जाऊ शकतो भाजपात, पण तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होतात? मला वाटत असेल, मला नाही का वाटत कोणाला तिकीट द्यावं, कोणती जागा मला पाहिजे, पण सगळ्या गोष्टी जर पक्षप्रमुखाच्या मनासारख्या होत नाहीत आणि त्या नाही झाल्या तर पक्षप्रमुख भाजपात जाऊ शकतो का? आज कोणाविरुद्ध आपण लढतो आहोत ते पहिलं लक्षात घ्या, ते पहिलं लक्षात घ्या. आणि त्यावेळेला जी तुम्हाला इतिहास सांगत होतो की मोरारजी देसाईंनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये 107 जणांचं बलिदान झालं. 107 हे रेकॉर्डवरती आहे. पण त्यावेळेला एक त्या मी नेहमी किंवा अनेकदा सांगितले, एक पत्रकार बाई आल्या होत्या परदेशी, ताया झिंकिन नावाच्या, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले, ते माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलं, लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी एका जेव्हा हॉस्पिटलमध्ये शवागाराला भेट दिली तेव्हा किमान 200 ते 250 रेत त्यांच्यासमोर पडली होती, त्यांची रेकॉर्डच नाही. एवढं सगळं बलिदान करून आपण मुंबई मिळवलेली आहे. आणि तीच मुंबई म्हणून मी तुम्हाला म्हटलं, शिवसेना त्यांना का खतम करायची आहे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसऱ्या कोणत्याही काटाऱ्यांच्या कशात अडकू शकत नाही, म्हणून त्यांनी शिवसेना खतम करायची. एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो. एक पाप आपल्या हात होता कामा. आणि एवढी तुम्हाला फक्त विनंती करायला आलं, तुम्ही तुमच्यातला जोश हा आहेच, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे. जल्लोष आणि मी आता इथून जाणारे घरी, आता घरीच जातो, दुसरीकडे काय जात नाही. आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार. ज्यांच्याशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणखीन तिथले आमदार असतील, खासदार असतील, आणखीन कोणाची माहिती आहे, या सगळ्याची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं करून मी नाव फायनल करेन. मान्य आहे? अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल. भगवा झेंडा उभारण्याचा पाप माझ्या शिवसैनिकाच्या हात नव्हता का? मी तुम्हाला भगव्या झेंड्याची शपथ मी तुम्हाला घालतोय. ही भगव्या झेंड्याची शपथ आहे. केवळ मीच नव्हे, आजपर्यंत केवळ मीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून भगव्या झेंड्याने अनेक कृती पाहिल्यात, अनेक वार त्याच्यावरती त्याच्याच माणसाने केलेले पाहिलेले आहेत. तरी सुद्धा तो न थकता न डगमगता फडकत राहिलेला आहे, तेज देत राहिलेला आहे. या कदाचित नियतीची इच्छा असेल, नियतीची इच्छा असेल. नियती सुद्धा निवडताना मर्दाला निवडते, नामर्दाला निवडत नाही. आज जसं मी थोडस इथे मात्र घमेंडीने बोलेन की महाराष्ट्र धर्माचं रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते. तुम्हाला उदाहरण देतो, पानिपतची लढाई मराठी हरले. कसे हरले हे मी काय वाचले, मी काय आमच्यापैकी कोणी तिकडे हजर नव्हतं, पण जे काय वाचण्यात आलंय इतिहासामध्ये वाचूनच आपल्याला सगळ्या गोष्टी तिकडे जाणार. आणि असं मी वाचलेलं पण धुळीचं बीज इकडे खडकावरती फिरकावलं तरी ते रुजतं आणि असं फोकावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. आपल्याला पुन्हा तोच अनुभव घ्यायचा. आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि
त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले. आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा ठेवून तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू, तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं. दुफडी करून म्हणण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या. आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये. कारण तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा, मी हे तुमच्याशी आगतिकते नाही बोलत आहे, आगतिक होऊन तुमच्याशी मी बोलत नाहीये, पण माझ्या खुर्चीत बसून तुम्ही बघा, तुमच्या समोर मी 2-4 माणसांचं तुम्ही निवडायचं, तुमच्या वार्डातले माणसं निवडून दाखवा मला. 4 माणसांपैकी एक व्यक्ती तिला उमेदवारी तुम्ही देऊन दाखवा, मला मान्य आहे. मला 227 लोकांची निवड करायची. मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे. आणि वाईटपणा मी घेतोच ना. मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या नव्या प्रमुखांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा. पण वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. आज तो क्षण आलेला आहे. आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मला माहिती आहे की युती असते, आघाडी असते, तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही ना. 100% त्यांच्या मनासारखं होत ना. आणखीन कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत. काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, काही जागांनी सोडाव्या लागतात. काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात, काही जागांनी त्यांना सोडाव्या लागतात. पण प्रत्येक वेळेला काय असतं, युती करायची की नाही, बरोबर आहे, पण माझ्यावर न देता करायची. काय शक्य? एक अडचण ही युतीमधली मोठी अडचण असते की युती असताना आपले काही हक्काचे वाटण्यावर त्यांची काही ताकदच नाहीये. अरे हो, त्यांनाही तसंच वाटतं, आपल्याला असंच वाटतं, युती कशाला करतात. आम्ही दोघं एकत्र यायचं का ठरवलं, त्याला सुद्धा एक नाही म्हटलं भावनात्मक किंवा परंपरागत अगदी घराणेशाही म्हणा पाहिजे. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी भाजपचा किंवा तेव्हा तत्कालीन जनसंघाचा काही मात्र संबंध नव्हता. मुंबई ही गुजरातला हवी होती म्हणून तो संघर्ष झाला होता. हे किती जण तुम्हाला माहिती आहे. मोरारजी देसाई नावाचा नरराक्षक तेव्हा इथे मुख्यमंत्री होता आणि द्विभाषिक हे पेटलं आचार्य आत्रे. आणि त्याच्यामध्ये जे 5 पहिले नेते होते त्याच्यात माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. आज जसं मी थोडस इथे मात्र घमिंडीने बोलेन की महाराष्ट्र धर्माचं रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते. तुम्हाला उदाहरण देतो, पानिपतची लढाई मराठी हरले. कसे हरले हे मी काय वाचले, मी काय आपल्यापैकी कोणी तिकडे हजर नव्हतं, पण ते काय वाचण्यात आलंय इतिहासामध्ये. वाचूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी तिकडे जाणार. आणि असं मी वाचलेलं म्हणून त्यावेळेला काय कोणाच ठाऊक शिवसेना प्रमुखांचं कसं डोक्यात आलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा त्यांच्या हातात आला असेल मला नाही. आज सुद्धा या महाराष्ट्र रक्षणाच्या लढाईमध्ये ठीक आहे, धनुष्यबाण तरी चोरला तरी आपल्या हातामध्ये मशाल कशी आली याचं तरी उत्तर तुमच्याकडे आहे का? मशाल आपल्या हातातला भगवा हीच आपली मशाल आहे. आणि या मशालीशी मराठी मातीशी आणि मराठी आईशी कृपा करा, गद्दारी करू नका. तिच्या खुशीवरती वार करण्याचं पाप निदान शिवसेना प्रमुखांची शिवसैनिकांनी तरी करू नये. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि मला खात्री आहे मी 31 तारखेला उमेदवारी अर्ज वाटप झाल्यानंतर सुद्धा बोलल्यानंतर मला प्रत्येक याची खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.